अंदाज यावेळेला चेंडू ओव्हर पिच होता आणि त्याला ड्राइव्ह केले छान पद्धतीने विकी भोईरने सुरुवात केली. वासुदेवचा पहिला चेंडू आणि टायमिंग स्टार्ट झाले. आपला पहिला चेंडू पडला बरोबर 11:05 35 मिनिटांमध्ये 7 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पहिला इथे फटका बघितला आपण तो विकी भोईरच्या बॅट मधून ओव्हर पिच चेंडूला अगदी छान सरळ बॅटनी ड्राइव्ह केलं होतं वाईड इस लॉंग ऑफला. आता भाऊस स्ट्राईक एंडला असेल. विकी ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली आहे जे जीवदानी संघाची 1 धाव. तर भाऊस ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा वासुदेव ओव्हर द विकेट जातोय. यावेळेला बॅटची कडा बॅट स्लाइस केली होती वेगाने भाऊस यांनी आणि शॉर्ट थर्डमॅनला कव्हर करेपर्यंत सिंगलची प्राप्ती. भाऊस सुद्धा इथे 1 धाव पूर्ण करतायत. संत गतीने सुरुवात सावध पद्धतीने होत असताना पाहुण्यांचं आपलं आगमन झालेलं आहे. संतोषजी आप्पा सर्वांचे लाडके आपले आप्पा तरे साहेब कार्यसम्राट नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका सोबतीला मनोज सेठ पवार उद्योगपती घोडसई आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. तसेच महेशजी हेगडे उद्योगपती टिटवाळा इतर सर्व सहकाऱ्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. सन्मानी आप्पा आपले आलेले आहेत. संतोषजी तरे अनेक वर्ष जे टिटवाळा परिसराला विकासाची वाटचाल देत आहेत. तसेच राजेश दादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित. तसेच रजूभाई पुरोहित आपल्यामध्ये आहेत. मनोज सेठ पवार संतोष आप्पा तरे सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण. किती आपलं व्यासपीठ बघा भव्य दिव्य या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून भरलेलं आहे. ही उपलब्धी आहे या स्पर्धेची. ह्या स्पर्धेची शान आहे. अनबान शान आहे. हा अभिमान आहे. ही परंपरा आहे. ही संस्कृती आहे आपल्या KGPLची. ती संस्कृती आपण अगदी पूर्णपणे या ठिकाणी याची देही याची डोळा अनुभवतोय या क्रिकेटच्या देखण्या सोहळ्याच्या माध्यमातून. अनेक भगिनी वर्ग सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वासुदेवचे 2 चेंडू पडले. 2 चेंडूमध्ये सिंगल इथे धाव प्राप्त केली. 1 धाव विकी भोईरने 1 धाव निलेश शेलार यांनी भाऊस यांनी. 2 धावसंख्या आहे KS जीवदानी मानवी टीमची. राजेश सेठ हेगडे आपले टिटवाळ्याचे उद्योगपती जे नेहमीच मनोज सेठ पवार यांच्या सोबतीला असतात. संतोष सेठ धुमाळ म्हणजे सरपंच घोडसई उर्फ लल्ला सेठ आपण त्यांना लाडाने म्हणतो. लल्ला सेठ आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. संतोषजी धुमाळ साहेब तसेच राजेश सेठ हेगडे मनोज सेठ पवार अतिशय कमी वेळेमध्ये मनोज यांनी खूप मोठी उत्तुंग भरारी घेतली आहे. हे सर्व आपले सुप्रसिद्ध आणि आपापल्या क्षेत्रामध्ये ज्याने उत्तुंग भरारी घेतले असे आपले व्यक्तिमत्व आज आपल्या ह्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. नक्कीच आज मोठा आपला सौभाग्याचा दिवस आपण पाहतोय जो आलाय आपल्या ह्या नजरेसमोर आपल्या ह्या दिवसाच्या निमित्ताने ह्या स्पर्धेच्या निमित्ताने. तसेच राजेश दादा पाटील आणि संतोषजी आपले तरे आप्पा. संतोषजी तरे आप्पा आले की सर्व आपले राजेशजी हेगडे असतील मनोजजी पवार असतील राजूभाई पुरोहित हे सर्व एकत्र येत असतात. आणि टिटवाळा परिसराला सुद्धा एक वेगळं रूप प्राप्त करून दिले ते आमचे सन्माननीय लाडके आप्पा तरे यांनी. हे आपल्याला वेगळं सांगायची काहीच गरज नाही. तसेच आपल्यामध्ये इतर सर्व मान्यवर आहेत. इतके मान्यवर लाभलेत की आज वाटतं की मला तितक्या धावा होणार नाही आहेत. इतके मान्यवर आज आपल्याला लाभलेत या KGPL स्पर्धेच्या माध्यमातून. भाऊस मैदानामध्ये खेळतायत आणि काय सुरुवात आहे बघा. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वतः आता पहिल्या चेंडूसाठी गेले. पहिल्या सामन्यासाठी गेले होते. विकी स्ट्राईकला होते परंतु इथे 2 धावसंख्या उभी झालेली आहे. मैदानामध्ये मोहन राऊत गेले होते. चिंतामणजी मगर गेले होते. स्पाइक्स वाले बूट चालणार नाहीत. ज्याला हुक असतं ते बूट अलाउड नाहीत. लक्षात घ्या. ते बूट तुम्ही परिधान करू नका कारण विकेट ही आपली मातीची आहे आणि विकेटला खूपच त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात. खराब होऊ शकते. तर आपण शूज प्लेन वाले वापरा. हुक वाले वापरू नका कारण हे लेदर क्रिकेट नाहीये. याची पण आपल्याला जाणीव असेल. हे टेनिस क्रिकेट आहे. गोलंदाज वासुदेव फ्रॉम कोसले MD स्पोर्ट्स कोसलेचा हा अगदी ट्रम्प कार्ड खेळाडू आहे.
सुनील सेठ दळवी यांचा तो संघ MD फाउंडेशन आणि विकी भोईर सुद्धा अनेक वर्ष जो नावाजलेला आहे लेफ्ट हँडर बॅट्समन, या खेळाडूला सुद्धा आपण विसरू शकत नाही, ज्याने KGPL अनेक वर्ष गाजवलंय. असा खेळाडू जो निवडलाय भाऊश यांनी आपल्या संघामध्ये. तसेच आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की धागाव संघाकडून अनेक वर्ष राजाजी मिरकोडे सुद्धा चांगलं काम करतात, चांगला खेळ करतात. तसे आपले कांबाचे योगेशजी बनकरी यांना सुद्धा आपण विसरू शकत नाहीयेत. सुभाषजी गायकर आपले मांजरलीचे, या सर्वांची मेहनत आणि प्रत्येकाने संघ निवडलेला आहे. अगदी प्रत्येक संघाच्या आपण या ठिकाणी क्वालिटी बघणार आहोत. पाच मिनिटं मायनस आहेत या ठिकाणी. पुन्हा एकदा आलं तर कार्पेट ड्राईव्ह केला आहे वाईड इज लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा ड्राईव्ह केला होता. अगदी संत पद्धतीने सावध सुरुवात करतायत. ही रणनीती आहे भाऊस यांची म्हणू शकतो आपण. कदाचित ही वादलापूरची शांतता असेल. जेव्हा शांतता सुरू असते तेव्हा काहीतरी मोठा चमत्कार होण्याची शक्यता असते आणि आपण ते अनेक ठिकाणी पाहत असतो या खेळाच्या माध्यमातून, क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा भाऊस स्ट्राईक एंडला धावसंख्या सिंगलने 3 वर आहे. 8 षटकाचा मुकाबला. वासुदेव पुन्हा एकदा, हो यावेळेला ओव्हर पिच चेंडू टाकतोय, जागा देत नाही, ड्राईव्ह करतोय. भाऊ सरळ बॅटने ड्राईव्ह केलं होतं आणि शॉर्ट कव्हरला थोडीशी मिसफिल्डिंग झाली, परंतु बॅकवर्ड पॉईंटकडे जात असताना चेंडू कव्हर केला. अगदी मस्त पद्धतीने चांगलं बॅकअप दिलं. वासुदेवची ही खासियत आहे की तो खोलट टप्प्याचे चेंडू अगदी मस्त पद्धतीने नियंत्रित करतो. यॉर्करमध्ये चांगला त्याचं प्रावीण्य आहे आणि तो दाखवत असताना एकेच्याने लुझर वन टाकला नाहीये. कुठल्या प्रकारचा हात खोलू देत नाहीत विकी आणि भाऊस यांना. चारी पण चेंडू अगदी फुलर लेनचे वापरले. माझ्यासोबत या नयन आहे जो चांगली स्कोरिंग करतोय. सिंगलने 4 धावसंख्या. यावेळेला सरळ बॅट दिसते डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. 1 2 4 येतोय KGPL चौकार. जसं असतं प्रत्युत्तर दिले. टिट फॉर टॅट. फलंदाज बाद विकी. बॅक टू द डगआउट. ऑफस्टिकच्या बाहेर टाकला. विकीला बरोबर तिथे निमंत्रित केलं फटका पाहण्यासाठी आणि फक्त तुझी छेड काढली विकीने आणि छेड काढताना शिक्षा भोगावी लागते असं नेहमीच आपण पाहतोय. आणि ती शिक्षा भोगली. बॅटची कडा घेऊन विकेट किपर भूषणने कुठल्याही प्रकारची चुकी न करता तो झेल स्वीकारला आणि पहिला धक्का लागला. तो पहिला धक्का दिला वासुदेव भोईर याने. KGPLच्या या स्पर्धेमध्ये पहिल्या विकेटचं पतन ज्याने केलं तो गोलंदाज ठरलाय मिस्टर वासुदेव भोईर आणि पहिला चौकार सुद्धा लगवला तो मिस्टर विकी भोईरने. तर पहिलं षटक इथे समाप्त झालं. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम KS जीवदानी मानिवलीची 8 वर. 8 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम KS स्पोर्ट्स मानिवली. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज गेलाय मुकेश गायकर. रन मशीन ऑफ मानिवली. कोण विसरेल मुकेशला. अगदी विस्फोटक फलंदाज आहे. आणि समोर भाऊस ऑन द स्ट्राईक. यावेळेला लॉफ्टचा प्रयत्न होता. चेंडू खाली लागतोय. ड्राईव्ह झाला. ऑर्थोडॉक्स मिड विकेटकडे जात असताना कव्हर करेपर्यंत भाऊस याने संत गतीने एक धाव कंप्लीट केली. ही भाऊस यांची नीती आहे. ते रिस्क घेत नाही सध्या. फक्त ते एका बाजूला किल्ला लढवतील आणि दुसऱ्या बाजूला दुसरे बॅटर नक्कीच आतिषबाजी करतील असं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालंय. जसं विकीने स्टार्टअप दिला होता, एक चौकार लगवला पण त्याला वासुदेव चोख उत्तर दिलं आणि झेल देण्यास भाग पाडलं. तर दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू पडला. धावसंख्या इथे आहे ती 9 वर. 9 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला सामना रंगतो इथे आणि प्रेक्षकाची अलोट गर्दी आपण पाहतो. ह्या चहू बाजूला प्रेक्षक दिसत आहेत.
सुंदर रमणीय वातावरण आहे, निरभ्र आकाश आणि आकाशाच्या छत्रछायेखाली एक सुंदर गोलाकृती क्रीडांगण इथे पाहतो आपण. जीवनदीप कॉलेजच्या अगदी बाजूला गोविलीच्या ह्या टिटवाळा गोविली रस्त्याच्या लगत या मैदानाला प्रेक्षक नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित असतात. हा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती आहे. टिटवाळा म्हणजे आमचे संतोषजी आप्पा तरे 12-12 हे जिथे नगरसेवकचं काम करतायत. यावेळेला बॅट खाली टेकवणं भाग पडलं. किती जबरदस्त बोगदा डिलिव्हरी टाकली होती. 10 पिच यॉर्कर तिथे नियंत्रित केला गोलंदाज दीपकने. पहिला चेंडू ती सिंगल आली, परंतु नंतर यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल केला. हे चेंडू फार घातक असतात. ह्या चेंडूला सन्मान द्यावा लागतो. तो सन्मान दिला बॅट्समन मुकेश गायकरने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला सुद्धा सुंदररित्या शॉट ऑफ गुड लेनचा चेंडू बॅटची कडा बहुतेक लागली होती आणि तिथे थांबवलं मुकेशला. मुकेश सारख्या खेळाडूला थांबवणं अगदी कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज दीपकची म्हणू शकतो आपण. दीपकच्या या बॉलिंगला नक्की दाद दिली पाहिजे. हो, यावेळेला ड्राईव्हचा प्रयत्न उचलण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो अलाउन द कार्पेट वेगाने वाईडीस लॉंग ऑफला आणि त्या ठिकाणी लॉंग ऑनला कव्हर करे, पण सिंगलची प्राप्ती मोठी बक्षीस इथे लगावतात आमचे सन्मानी आप्पा तरे भाऊसाठी. प्रत्येक षटकाराला 4000 रुपये आणि 3 षटकारांना 12-12 म्हणजे 12,000. 12,000 ही षटकार महाराज भाऊस यांना. भाऊस यांचे लाडके आहेत आप्पा आणि आप्पा यांचे लाडके भाऊस आहेत. हे म्हणायची गरज नाही, ही वेगळं. आणि भाऊस तयार झालेले आहेत राऊंड द ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न केला गोलंदाज दीपकने. भाऊस यांना थांबवलंय. थोडंसं फुटवर्किंग कमी दिसतं ह्या फटक्यामध्ये. जर फुटवर्किंग असतं, शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. बघा बॅट डील करून दाखवतात भाऊस शेलार. चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. चेंडूचं मेरिट जसं आहे त्यानुसार फटका सजवणं गरजेचं असतं. तसे ते होताना दिसलं नाहीये आणि भाऊस पुन्हा एकदा सज्ज झाले. दीपकने डॉट काढला. धावसंख्या स्थिर. हो, यावेळेला उचली घेणारा चेंडू रायझिंग जागते रहो. अगदी परफ्यूम डिलिव्हरी वापरली. काय जबरदस्त नियंत्रण या बॉलरचं आहे. दोन्ही पण बॉलरने पूर्णपणे इथे सॅटिस्फाईड केलंय. पूर्णपणे समाधानकारक कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये एक चौकार वगळला, पण त्यानंतर काय जबरदस्त दीपकने बॉलिंग हाताळली आहे. 1-0-0 1-0-0 क्या बात आहे. 2च धावा खर्च केल्या, 4 डॉट टाकले दीपक ह्या गोलंदाजाने. 2 षटकांमध्ये इथे धावसंख्या आहे ती बरोबर 1 गडी बाद 10 वर. डीजे JSL कम ऑन यू कॅन प्ले सम. थँक्यू सो मच. आपण वळणार आहोत आता आपल्या मुख्य मंचावरती, जिथे मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. अनेक साऱ्या मान्यवरांची मंडळी आपल्याला या सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळाली. त्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतो मोहनजी राऊत यांना की आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय संतोष शेठ गोंधळे साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2024-25 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आणि पहिल्याच दिवशी उद्घाटन प्रसंगी आपल्याला पाहायला मिळतील उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे संतोष शेठ गोंधळे साहेबांची उपस्थिती आपणास पाहायला मिळते. त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. विकेटचं पतन झालं. मोठा देव मासा गळायला लागलोय. प्रेक्षक बॉलरसाठी टाळ्या वाजवा. मुकेश गायकर परततोय अगदी जड अंतकरणामध्ये. जड पावलाने जात असताना काय घातक बॉलिंग सुरू आहे इथे मैदानामध्ये. एका बाजूला शुभ सन्मान, दुसऱ्या बाजूला इथे शुभ विकेट प्राप्त करतायत गोलंदाज. 2 धक्के लागलेत. मुकेश गायकर बाद झाले, विकी भोईर झाले, परंतु आता निलेश भाऊस शेलार यांना जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या संघाची. नवीन फलंदाज अगदी हा सुद्धा बाहुबली आहे गुरवलीचा, मिस्टर कल्पेश शेलार जातोय मैदानामध्ये. आणि आपण पाहू शकता संतोष शेठ गोंधळे यांचं यथोचित सन्मान घेत असताना आमचे संजयजी पंडित शेलार, युवा मोर्चा संघटना सरचिटणीस कल्याण, तसेच मोहनजी राऊत यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान.
यानंतर आपण पुढील सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. मी विनंती करतो योगेश शेठ बनकरी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते सरपंच गोवेली पूजा जाधव मॅम यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. तर 2 गडी बाद झाले. गोलंदाज आहे तो ज्याने पहिल्या चेंडूत विकेट प्राप्त केली, प्रणव नावाचा प्रणव पवार. धागावची पॉवर दाखवली आहे पवारने. जसे आमचे मनोज सेठ पवार आहेत, गोडसेची पॉवर ही ताकद आहे. आमचे संतोष शेठ तरे आहेत, संतोष सेठ गोंधळे आहेत, अशी अनेक नावं पाहतो आपण. संजय सेठ शेलार, संजय पंडित शेलार, अशी अनेक नावं. आणि अरुण सेठ पाटील, अरुण साहेब येत आहेत आपल्यामध्ये. TDC बँकेचे उपाध्यक्ष साहेब, आपलं हार्दिक स्वागत. बेरेगावचे सुपुत्र आणि ज्यांना कोण ओळखत नाही असं नाव अरुण जी पाटील आपल्यामध्ये येत असताना आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सुस्नेह स्वागतम. याच दरम्यान अरुणजी पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. ओरपी चेंडूला मस्त ड्राईव्ह केलं, तर काय सुरेख टायमिंग होतं. पंचांचा इशारा चौकाराचा पाहतोय. पंच आपले जय पवार सर पाहतोय, स्क्रीनला पंचांच्या दिशेने आहेत आणि बॉलिंग यांचे तर मी विनंती करतो सौभाग्यवती सुरेखा भोईर मॅम जे माजी सरपंच गुविली आहेत त्यांचा आपण देखील यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. तसेच आदरणीय दीपकजी जाधव साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. किती सुंदर बॉलिंग होते प्रेक्षको. अशी बॉलिंग पाहण्यास जोगी असते. बघा किती आनंद मिळतोय. नुसती बॅटिंग बघू नका, पण बॉलिंग का अचूक तालमेल आहे. तीक्ष्ण मारा करतायत, बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू वापरतायत, कुठल्या प्रकारची जागा देत नाहीत बॅट्समनला हात खोलण्याची. अगदी खुलट टप्पा इथे वापरला जातोय. स्ट्राईक एंडला फलंदाज भाऊस. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, त्यामध्ये सेफ शॉट आहे. विकेट मध्ये टप्पा पडतोय. बचावले, कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउटचा प्रयत्न होता भाऊस यांचा, पण तो तितका जागा नव्हती फटका मारण्यासाठी. सॉरी सर, आपण माजी सरपंच गोविली सुरेखा भोईर मॅम यांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. तसेच माजी सरपंच मानिवली मायाताई गायकर मॅम यांचं देखील आपण यथोचित सुरेखा भोईर मॅम ज्या माजी सरपंच गोविली आहेत त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. झेल सोडलाय तो सुद्धा कल्पेश शेलारचा मागणं ठरू शकतो प्रेक्षको. तगडा बाहुबली क्रिकेटर आहे. एका बाजूला आमचे बाहुबली भाऊस शेलार, दुसऱ्या बाजूला विस्फोटक फलंदाज कल्पेश शेलार. ही जोडी जर जमली ना तर नक्कीच धावांचा इथे ओघ वाढू शकतो. धावसंख्या आतापर्यंत 16 आहे. तिसरं षटक सुरू आहे प्रणव याच्या माध्यमातून. प्रणवने आतापर्यंत षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत. ज्याने पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केली ती, नंतर चौकार, त्यानंतर 2 सिंगल आणि डॉट. भाऊससाठी बक्षीस कंटिन्यू आहे. माजी सरपंच मानिवली मायाताई गायकर यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. विकेटचं पतन झालं. कल्पेश शेलार मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा अडकले आणि अजून एक मोठा मासा गळायला लागतोय कल्पेश शेलार नावाचा. धक्क्यामध्ये धक्के मिळतात, त्या धक्क्यातून सावरावं लागेल. 3 संकट आलेत भाऊश यांच्या टीमवरती. KS जीवदानी मानवी टीमवरती 3 षटकाची समाप्ती सुद्धा झाली. धावसंख्या 16 आहे. आपण आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, एक गडी बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दीपक यांनी फॅन्टॅस्टिक बॉलिंग केली, 2च धावा खर्च केल्या. पण तो प्रणव याने या षटकामध्ये विकेट सुद्धा प्राप्त केली आणि तब्बल 6 धावा फक्त खर्च केला. काय जबरदस्त बॉलिंगचा नजारा पेश केला जातो ह्या तिन्ही पण बॉलर्स कडून. मायाताई गायकर मॅम ज्या एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, माजी सरपंच मानिवली यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. संजय दादांच्या उपस्थितीमध्ये माजी सरपंच मानिवली मायाताई गायकर मॅम यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. यानंतर ठाणेचे उद्योजक सचिनजी कर्लक साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. ठाणे गावचे आदरणीय सचिनजी कर्लक साहेबांना विनंती असेल, कर्लक साहेब आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. भाऊच्या बॅट मधून चांगला फटका येतोय. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा भाऊचा KGPL चौकार.
पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. TDC बँकचे उपाध्यक्ष, ठाणे सहकारी बँकचे उपाध्यक्ष तसेच खडवली भूषण आदरणीय अरुणजी पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो आदरणीय अरुणजी पाटील साहेबांना त्यांनी आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. काय कट केलाय भाऊजी, वीरेंद्र सेहवाग स्टाईलचा हा स्क्वेअर कट पाहतोय. आपी स्क्वेअर कट लागला एका टप्प्याने. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार. भाऊस ऑन फायर. संतोजी तर यांच्याकडून अप्पा सबके अप्पा ते थांबणार नाहीत. भाऊ सुद्धा आता थांबणार नाहीत. भाऊ आता लय मध्ये आलेत, फॉर्म मध्ये आलेत. लय भारी खेळतायत भाऊ शेलार. ही त्यांची क्वालिटी आहे, ही त्यांची जिद्द, ही त्यांची चिकाटी आहे. ते चिकाटी खेळतात नेहमीच. यावेळेला लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. पंचांनी पाहिलं, JP सरांनी पाहिलं की हा चेंडू डाव्या स्टेला सोडून जाणार आहे. वाईटचा इशारा. एका धावेने धावसंख्या 25 वर 2 लागोपाठचे चौकार खेचले भाऊस यांनी. यानंतर आपण भगवानजी कौर साहेबांच्या शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. मी विनंती करतो भगवानजी कौर साहेबांना आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आता मला तरी सुद्धा 10,000 मिळणार. सॉरी सर. हो, यावेळेला उचलण्याचा प्रयत्न भाऊसांचा आला. कार्पेट ड्राईव्ह केला. मिड विकेट कडे जातोय प्रेक्षक कक्षाकडे. येस प्रसन्न सर, कंटिन्यू. थँक्यू सो मच. भगवानजी कौर साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान व्यवस्थापन समितीच्या वतीने करणार आहोत. सुभाषदादा गायकर साहेबांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचकाजवळ यायचंय. भगवानजी कौर साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान व्यवस्थापन समितीच्या वतीने करतोय. आदरणीय संजय शेठ शिलार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असे आपण शुभ सन्मान करतोय. आदरणीय भगवानजी कौर साहेबांचं जे उद्योजक आणि समाजसेवक आहेत. वाईटचा इशारा. धावसंख्या फुललेली आहे. केस जीवदानीची 27 वर जाऊन ठेपलेली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाज स्ट्राईक एंडला सन्नी आहे. सन्नी पाटील. सनशाईन सुद्धा वाढली आहे. सूर्यदेवता तप्त झाले. मैदान सुद्धा तापवण्याचा प्रयत्न भाऊस आणि सन्नीचा प्रयत्न करतायत. फक्त ढिच्या दिली, फक्त पुश केलेलं आहे खुश राहण्यासाठी. खुशीचा एक रन मिळतो. धावसंख्या 1 पुढे 28. यानंतर आपण पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. माननीय श्री यशवंत राऊत साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. तर भाऊसाठी कंटिन्यू आहे बक्षीस. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 10,000 रुपये. लागोपाठच्या 3 षटकांसाठी 12,000 रुपये. संतोषजी तरे आप्पा यांच्या माध्यमातून गोलंदाज येतोय द विकेट. भाऊसाठी खोदून काढलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. लेग स्लिप वेगाने ते शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने तो तैनात होता आणि सिंगलवरती सुद्धा भर दिला जातोय. जसा चेंडू लूज मिळतोय तसे भाऊस यांची बॅट मस्त फिरते. पण तो अजून आता पावलांचा वापर केला पाहिजे. चेंडूला फुल टॉस घेतलं पाहिजे. कारण वारंवार गोलंदाज या ठिकाणी नयन आपण पाहतो की फुलर लेनचे चेंडू वापरतायत. तेच कारण ठरले की मोठे फटके पाहायला मिळत नाही. आतापर्यंत या इनिंगमध्ये एकही षटकार नाहीये. त्याचं कारण अचूक मारा करतायत. पूर्णपणे अभ्यासपूर्ण बॉलिंग करतायत. यावेळेला खराब चेंडूचा समाचार घेता आला नाही कारण जागेवरच फटका सजवण्याचा प्रयत्न होता. फक्त बॅट रोल केली होती. अशा प्रकारे षटक समाप्त झालं. ते म्हणजे 4थं. आणि धावसंख्या 4 षटका समाप्तीनंतर बरोबर 3 गडी बाद 29. पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. सुनीताताई पाटील मॅम यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो ताईंना, ताई आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सुनीताताई पाटील मॅम यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. खऱ्या अर्थानं आम्ही नेहमी म्हणतो की आज आमची स्त्री पुढे जात आहे. कारण म्हटलं जातं ज्या समाजाची स्त्री पुढे जाते तो समाज पुढे जातो. आणि ड्रिंक्स आपण ड्रिंक्स घेऊन जा प्लीज पटकन. कारण 4 षटकात आपण ड्रिंक्स लगेच घेऊन जायचंय. ही सुद्धा दक्षता बाळगायची आपल्या मंडळाने. कार्यकर्ते आमचे जलपान कार्यकर्ते जे असतील त्यांनी. इथे आपण पाहतोय 7.25च्या सरासरीने 29 धावा आतापर्यंत ह्या 4 षटकामध्ये उभ्या केल्यात भाऊच्या टीमने. KS जीवदानी मानिवली. यानंतर आपण पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. सरपंच वसंत आदरणीय रवींद्रजी भोईर यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. सरपंच वसतगाव आदरणीय रवींद्रजी भोईर साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. विनंती असेल आदरणीय रवींद्रजी भोईर साहेबांना आपण आपला यथोचित शुभ सन्मान मुख्य मंचकावरती स्वीकारायचा आहे. पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळू आपण. नेताजी भोईर साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल आदरणीय नेताजी भोईर साहेब आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच घोटसई गावचे कार्यकुशल सरपंच राजेंद्र मगर साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल आदरणीय राजेंद्रजी मगर साहेबांना जे
गोडसे गावचे कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच आहेत. त्यांचं आपण मायेची आपुलकीची दमदार उबदार शॉल पाठीवरती पांघरून, तसेच या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करणार आहोत. यानंतर आपण पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. उद्योजक आणि समाजसेवक पद्माकरजी हरड साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान KGPL कमिटीच्या वतीने करतोय. संजयजी शेलार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय पद्माकरजी हरड साहेबांचं. विनंती असेल आदरणीय पद्माकरजी हरड साहेब, आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच उद्योजक आणि समाजसेवक माणिकजी मगर साहेबांचं देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. गोल्डन मॅन आदरणीय माणिकजी मगर साहेब आणि त्यांचं आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. आज जे आमचे पाहुणे मंडळी आहेत, मान्यवर आहेत, त्यांना आम्ही प्रेमाचं आपुलकीचं आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाला अगत्य साधून स्वीकारून जे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं आम्ही KGPL कमिटीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती अर्थात अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं आणि त्याला देवाप्रमाणे वागणूक देणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि ती परंपरा जोपासणारी, परंपरा जपणारी आमची ही क्रीडा स्पर्धा आणि व्यवस्थापन समिती आणि विशेष शुभ सन्मान आम्ही करतोय सर्व मान्यवरांचं. यानंतर काशीनाथजी मगर साहेबांचं देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल आदरणीय काशीनाथजी मगर साहेब, आपण उपस्थिती दाखवायची आहे. तर 4 षटकांतर 5वा षटक सुरू होतोय मैदानामध्ये पाहू शकता. आणि स्ट्राईक हँडला मिस्टर भाऊ शेलार, वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस अशी ज्यांची ख्यातनाम ओळख आहे, क्रिकेटबद्दल पूर्णपणे समर्पित असलेले. आणि त्यांना इथे बक्षीस लागवले आप्पा यांनी लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 10,000 रुपये. पंचांचा वाईट शेषा पंचांनी ते पाहिलं की चेंडू खूपच डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय. लागोपाठच्या 3 षटकांसाठी 12,000 रुपये अप्पांचा तो लकी आकडा आहे. 12-12. गोलंदाज पाहतोय आपण धीरजचा हा पहिला चेंडू वाईट होता. स्वर धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 30 वर. ठीक, पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. उद्योजक आणि समाजसेवक दीपकजी जाधव यांचा आपण यथोचित शुभ सन्मान KGPL कमिटीच्या वतीने करणार आहोत. सुभाष दादा, टिटवाळा एंडकडून हा पहिला चेंडू आपण पाहिला की भाऊस्यांनी मस्त ऑन द राईस ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफच्या दिशेने. मिड ऑफ थोडासा वाईडीस आहे, वासुदेच्या मधून चेंडूला काढलं. 1 धाव इथे पूर्ण केली. धावसंख्या 31 वर. पुढे सरकले, पावलांचा वापर केला, परंतु चेंडूला नीटसं वाचलं नाहीये. तुम्ही जेव्हा जेव्हा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरकता त्यावेळेला तुम्ही चेंडूच्या रेषेत पोहोचले पाहिजे, चेंडूला रीड केलं पाहिजे. वारंवार आपण पुढे जाऊन फटके मारू शकत नाहीत. त्यासाठी तुमचं जजमेंट पाहिजे की टप्पा कुठे गोलंदाज टाकतोय, आउटसाईड तो ऑफस्टंप टाकतोय की आपल्या मिडलमध्ये येतोय, आपल्या समोर येतोय, आपल्या चॅनलमध्ये येतोय. त्यानुसार तुम्ही पावलांचा वापर करून चांगला फटका सजवू शकता. तसं इथे झालं नाही. डॉट चेंडू काढला धीरजने. हो, फक्त फ्लिक केलंय मस्त अझरुद्दीन स्टाईलनी. हा फटका आपण अनेक वेळा बघितलेला आहे. जुना काळ जो ज्याने गाजवला मोहम्मद अझरुद्दीन, त्याचा हा मनगटी फटका. फक्त रीचचा वापर. 1 धाव इथे कंप्लीट झाली आणि भाऊसला आणलंय स्ट्राईक एंडला. आता मात्र हात खोलावे लागतील कारण 5वं षटक सुरू आहे. एकही षटकार आतापर्यंत नाहीये, नाही 3 चौकार आतापर्यंत आलेत आणि धावसंख्या 32 वर. शेख, तर आपण रोहिदासजी भोईर साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करण्याचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल आदरणीय रामचंद्र गायकर साहेबांना की आपण आपला सन्मान स्वीकारायसाठी यायचंय. आणि अगदी आपल्याला पाहायला मिळेल या मैदानाच्या चौफेर जे आमचे सर्व वरिष्ठ मंडळी आहेत किंवा प्रतिष्ठित नागरिक आहेत, सर्वांना विनंती असेल आपण मुख्य मंचकावरती यायचंय. जे आमचे सर्व वरिष्ठ नागरिक आहेत किंबहुना जे आमचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत त्या सर्व वरिष्ठ नागरिकांना आणि प्रतिष्ठित नागरिकांना नम्रतेची विनंती असेल आपण मुख्य मंचकावरती या. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. कुठल्याही खेळाडू कक्षामध्ये मधील खेळाडूंनी जायचं नाही. आमच्या त्यासाठी कमिटी मेंबर इथे सज्ज आहेत. यापुढे दक्षता बाळगा प्लीज. चेक अलाउड नाहीये. आदरणीय माणिकजी गायकर साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समितीच्या वतीने हा शुभ सन्मान करण्यात येतोय. संजय शेठ शेलार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण
माणिक गायकर साहेबांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. एका षटकारासाठी संतोषजी तर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये असतील भाऊसाठी, आणि आमचे राजू पुरे साहेबांकडून तब्बल 35 ते 35 रुपये. बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. 2 रिव्ह्यूज JP सरांना सांगितले ऑलरेडी ठेवलेल्या तिथे बिमरसाठी. इथे धावसंख्या आता 38 वर थांबलेली आहे. आपण पाहू शकता ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर 6वं षटक सुरू होते. टायमिंग जरा तुमचं चेक करूया आपण. 11:08 पहिला चेंडू पडलाय आणि आता 11:38 झालेत, म्हणजे अर्धा तास संपलाय बरं का. याची आपण दक्षता बाळगा, कारण तुम्हाला 7 षटकं 35 मिनिटात टाकायची आहेत. वासुदेवचा पुढचा चेंडू डाव्या साईडला सोडून जातोय. JP सर सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी. हा वाईट चेंडू आहे, चांगला नाही असं म्हणतात, ज्याला वाईट आपण संबोधतो. आणि वाईटने अवंत धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना 39 वर. ठीक. हरिश्चंद्रजी गायकर साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो हरिश्चंद्र गायकर साहेबांना आपण आपला यथोचित शुभ सन्मान वाघाची दहाड, फोडला पाड, मारला षटकार भाऊस शेलार. असते इथे तालमेल, काय टायमिंग होतं, ताकदीचा प्रॉपरली वापर. चेंडूने हवाई सफर केलं आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोष पूर्ण इथे वातावरण तयार केलंय. चेक. राजेशजी पाटील आणि काळूरामजी गायकर या 2 मान्यवरांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तसेच 8,535 चा षटकार. येस प्रसन्न, कंटिन्यू. ज्ञानदेव गायकर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचकावरती आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तिन्ही मान्यवर, या तिन्ही मान्यवरांना नम्रतेची विनंती असेल आपण मुख्य मंचकावरती आपला शुभ सन्मान स्वीकारायचा. या वेळा चेंडू हवेत आहे. मोठा फटकावण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक जातोय. झेल सोडलाय भाऊस शेलारचा आणि चेंडू जातोय नशिबाचा चौकार. नशीब इथे बलवत्तर झाले भाऊस शेलारचा हा चौकार. मित्र हो, त्यासाठी मेहनत करावी लागते, कारण नशीब हे कधी आकाशातून पडत नसतं, जमिनीतून उगत नसतं, तर स्वतःचे नशीब स्वतः तयार करायचे असतात. आपल्या मनकटामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीनुसार नशीब जो तयार करतो तोच माणूस घडत असतो. म्हणून म्हणतात की नशिबावरती कधी अवलंबून राहायचं नाहीये. आणि असंही म्हटलं जातं की न हरता न वागता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. इथे प्रयत्न करतात भाऊस, त्यांच्या सोबतीला नशीब इथे साथ देत असताना इथे चौकाराला धावसंख्या 49 वर. रिवाजचा पवित्र सक्सेसफुली इट्स अ 4 रन. केजीबल चौकार भाऊच्या बॅट मधून. बक्षीस असणाऱ्या प्रत्येक षटकाराला भाऊजी आपल्यासाठी 6,000 रुपये प्रति षटकार. धाव संख्या 53 वर. काळूरामजी गायकर साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो काळूरामजी गायकर साहेब आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच नामदेवजी गायकर साहेबांना देखील नम्रतेची विनंती असेल आपण देखील आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक ज्याने अगदी चांगलं हाताळलं होतं तो वासुदेव भोईरवती आक्रमण इथे सुरू केलंय. भाऊसाठी अजून 4,000 रुपये इथे लागले चौकारासाठी. आणि वाईटचा इशारा बहुतेक मैदानामध्ये. वासुदेव इथे महागडा ठरतोय. पहिला वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 चौकार आणि अजून एक वाईट पडला, म्हणजे 3च चेंडू पडलेत. यावेळेला बॅटची कडा आणि नशिबाची साथ मिळते. नशिबाचा चौकार लॉंग स्टॉप कडे, थर्ड मॅन कडे जात असताना 4 रन KGPLचा चौकार. किती नाराज झालेत बघा. पुढे त्यांची बॉडी लँग्वेज बघा, शरीर भाषा. कारण फिल्डरांची बहुतेक साथ मिळत नाही, परंतु काय करणार बिचारे. असे चेंडू उडतात की फिल्डरला चान्स सुद्धा मिळत नाहीये.
भाऊस ऑन 38, टाळ्या वाजवा भाऊसाठी. 17 चेंडूमध्ये ठोकल्यात, 38 धावा संघाला घेऊन चाललेत. पूर्ण जबाबदारी घेतले, संघाचं सुकावणं आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन चाललेत. भाऊस शेलार ऑन नॉट आउट 38. 17 चेंडूमध्ये तब्बल ठोकल्यात, जवळपास 200च्या पुढे स्ट्राईक रेट. अजून एक मोठी गोपणीसारखी बॅट पुरेल, बॅटची कडा आणि भाऊस ची खेळी समाप्त. कॉट बिहाइंड, बाद, बॅक टू द पॅव्हलियन. सहा षटकं झालीत. आपण धावसंख्या पाहू शकता. आतापर्यंत भाऊचं विकेटचं पतन झालं नुकतंच. एकूण धावसंख्या 58. प्रेक्षक मी थोडा वेळ थांबतो, आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा KGBL 2025. आणि आता नवीन आवाज आपल्या समोर. आपण शुभ सन्मानाच्या एक चेंडू दिशेला शिल्लक आहे सर. याच दरम्यान सचिन शेठ शिरसाट आणि चंदू शेठ टावरे साहेबांची उपस्थिती या KGPL च्या ऐतिहासिक स्पर्धेला लाभली आहे. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील भोपरचा आवाज विनोद पाटील सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कारवे सर. या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक 6. अखेरचा चेंडू थांबायचा डीजे. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग अत्यंत दिमागदार असं आयोजन. दिवस पहिला, सामना क्रमांक पहिला मैदानामध्ये सुरू आहे. के जीवदानी वर्सेस साई रायझिंग स्टार 10 गावमध्ये. आणि 6 षटकं संपल्यानंतर जीवदानी संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय 58 धावा झाल्यात. या इनिंगमध्ये आपण बघितलं काय जबरदस्त बॅटिंग भाऊस यांची राहिली. 38 धावा केल्यात. भाऊस हे सगळ्यांचेच परिचयाचे आणि भाऊसने आज सगळ्यांची मनं जिंकली. पहिल्याच मॅचमध्ये भाऊसने 38 धावा कुठल्याच वैयक्तिक, विकी 6 वरती पास झाला. त्यानंतर आपण बघितलं कुठलाही बॅट्समन फार काळ खेळपट्टीवरती स्थिरावला नाही. एकूण विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत. 5 गडी गमावलेले आहेत. 58 ही धावसंख्या. या दरम्यान आदरणीय काळूराम संतेजी यांचं आगमन झालंय. त्यांचं KGPL 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानावर येत आहेत प्रदीप गायकर. बॉलिंग मार्कवर नितेश भोईर तयार. मॅन फ्रॉम पोईचे या ठिकाणी आपण बघतोय नितीश. राऊंड द विकेट. वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय भूषण त्या ठिकाणी. आणि 6 ओव्हरमध्ये 58 धावा आहेत. 7वं षटक सुरू झालंय. 8 ओव्हरची मॅच आहे. एकूण विकेट गमावले ते म्हणजे 5. पुन्हा एकदा नितीश. राऊंड द विकेट. खोदून काढला चेंडू. मिड ऑफला फिल्डिंग चांगली. धावचीची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता पण डायरेक्ट हिट झाला नाही. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती केस जीवदानी संघाची झालेली ती म्हणजे 59. 59 धावा झालेल्या आहेत. 8 ओव्हरची मॅच आहे. बघूया आज दिवसभरामध्ये धावांचा पाऊस पडतो की गोलंदाजांचं वर्चस्व या खेळपट्टीवरती बघायला मिळते. 2017ला या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. जवळजवळ 8 वर्ष ही स्पर्धा ठिकाणी सुरू आहे. काय घडलंय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. धावचीची संधी होती. डायरेक्ट हिट का केलं नाही हा प्रश्न मिड ऑफचे फिल्डर विचारतात यष्टीरक्षकाला. कदाचित बॅकअप नाही असं मनामध्ये असावं पण फिल्डर लॉंग ऑफला होता. डायरेक्ट हिट केला असतं तर फलंदाज बाद होऊ शकला असता पण तसं काही झालं नाही. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण 60 धावा झाल्यात. नयन आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत. अत्यंत जबरदस्त असा स्कोरर. अनेक स्पर्धांमध्ये त्याला आपण स्कोररच्या भूमिकेत बघितलेले. फुलटॉस स्विंग केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला चेंडू. सीमा पार येतोय. KGPL चौकार. क्रिकेट आमची
आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 64. नितीश पुन्हा एकदा ओ फुल टॉस पुन्हा एकदा लॉप यावेळेस फिल्डर समोर झेल टिपलाय फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद मैदानावरती लागतोय हा धक्का 6वा धक्का आपण बघतोय फुल टॉस चेंडू होता मागचा बॉल गॅप मध्ये खेळले होते रिव्ह्यू घेतलाय अच्छा बॅटिंग साइडने भीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला बघूया चेक करूया स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी www.tenniscricket.in या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करते गौरव सावंत आहेत टेनिस क्रिकेट इन खरं तर हे नाव नाही हा ब्रँड बनलाय नक्कीच गौरव आपल्याला सांगतील स्लो मोशन मध्ये चेक करतील ओव्हर द वेस्ट हाईट आहे की अबाव द वेस्ट हाईट आहे कमरेच्या वर असेल तर नो असेल कमरेच्या खाली असेल तर फेअर बॉल असेल पण बघूया दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी www.tenniscricket.in आहे आणि थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल बॅटिंग साईडने हा DRS घेतलेला आहे पंचांच्या निर्णयाविरुद्ध आक्षेप घेतला आव्हान निर्माण केले पंचांनी कुठलाही सिग्नल दिला नव्हता पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत जय पवार सर त्या ठिकाणी आहेत पंचांची जय पवार JP पॅनल यानंतरची मॅच तयार राहायचंय DB वॉरियर्स मामनोली आणि संतोष सरे प्रतिष्ठान टिटवाळा टॉस साठी लगेचच यायचंय लक्षात असू द्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी व्हायला हवा दोन्ही कॅप्टन या बघूया डिसिजन काय येतोय इट्स अ फेअर बॉल फलंदाज बाद आहे मैदानावरती लागतोय हा 6वा धक्का आपण बघतायत के जीवदान या संघाला DRS घेतला होता आपण शुभ सन्मानाच्या फलंदाज बाद झाला आपण बघतो त्या ठिकाणी सनी बाद झालाय सनीने एकूण 7 धावा केल्या आहेत तब्बल 4 चेंडू देखील डॉट त्या ठिकाणी आपण बघतोय आणि अशा प्रकारे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होते रोहित गायकर के जीवदान या संघ मैदानात खेळतोय भाऊसचा संघ या उद्घाटनी लढतीमध्ये आपण बघतात आणि भाऊस व्यतिरिक्त कोणाची बॅट तळपली नाहीये 18 बॉल मध्ये 38 धावा भाऊसने कुटलेल्या आहे जवळजवळ 250चा स्ट्राईक रेट आपण बघताय 200+ चा स्ट्राईक रेट बघायला मिळतोय एकूण धावपलकावरती 64 धावा झाल्यात न्यू बॅटर मैदानातील रोहित 7व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत झालेली आहे चांगलं कमबॅक चौकारानंतर मैदानावरती नितीश पुन्हा एकदा अवेस ओव्हर द विकेट लेफ्ट हँडेड आहेत आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न संपर्क नाही डॉट बॉल नाही इथे षटक संपले 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 64 धावा आपण बघतोय बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा आहेत स्पर्धा आपण बघताय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2025 अत्यंत सुंदर असं पर्व चला फिल्डिंग लगेच लाव वेळ जास्त घेऊ नका बघा 8 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी आज पहिला दिवस आहे उद्घाटन समारंभामध्ये बराचसा वेळ आपला खर्च झाला त्यामुळे तो वेळ आपल्याला कव्हर करावा लागेल 5 मॅच जरूर आहेत पण 2 मॅच 8 ओव्हरच्या आहेत त्यानंतर षटकांमध्ये थोडीशी कपात करण्यात येईल अशी माहिती मिळालेली आहे पण तरी सुद्धा सगळ्यांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा माणसाने नेहमी वक्तशीर असावा असं म्हटलं जातं आणि वक्तशीरपणा ही यशाची गुरु किल्ली असं नेहमी म्हटलं जातं आणि टाइम इज मनी आपण नेहमी म्हणतो त्यामुळे प्लीज वेळेच्या बाबतीत सगळ्यांनीच कॉपरेट करणं गरजेचं आहे बॉलर्स नेम प्रणव अखेर षटक घेऊन येतोय समोर बॅट्समन प्रदीप वेगवान चेंडू यष्टी रक्षकाच्या दिशेने जातोय धावपलकर एकूण आपण बघतोय 64 पहिलाच बॉल डॉट येतोय डॉट चेंडूंचं पर्सेंटेज आपण बघितलं तर बरेचसे डॉट चेंडू आले दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 4 चेंडू डॉट बघितले होते तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 त्यानंतर आपण पुन्हा 1 डॉट बघितला आणि 5व्या ओव्हरमध्ये देखील 2 डॉट बॉलिंग मार्क होता यार फुलटॉस यावेळेस मात्र आपण बघतायत संपर्क झाला नव्हता विकेट किपर कडनं चूक अंपायर सांगतायत नो बॉल आहे आणि फ्रीडचा इशारा No+1 एकूण 2 धावा मिळतील ही 22 रुपये धाव आहे विकेट किपर कडनं झालेली चूक आणि या 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती 66 धावा झाल्यात विकेट एकूण गमावलेत आपण बघतोय ते म्हणजे 6
सगळी मंडळी या ठिकाणी तयार आहे. आयोजन कमिटीमध्ये सगळ्यांचीच भूमिका फार महत्त्वाची आहे. आपले आधारस्तंभ भाऊस ज्यांना आपण इन ॲक्शनमध्ये बघतो, योगेश बनकर देखील या ठिकाणी आहेत. मोहन राऊत, सुभाष गायकर, सगळ्यांची फार मोठी भूमिका. 67 धावा झाल्यात. फ्रीड बॉल बघूया काय घडतंय फ्रीड वरती. ओ अलंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा कॉल अंपायर करतायत, त्यामुळे फ्रीड कंटिन्यू असेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग झाला होता. व्हाईट लाईनच्या बाहेर या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय व्हाईटसाठी. अच्छा, बॅट्समनने घेतलाय का? तर रिव्ह्यू आपण बघूया, चेक करूया. व्हाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या पंचांकडे आपण हा निर्णय सोपवलेला आहे. धाव फलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 67 धावा. एकूण विकेट गमावले ते 6. अखेरचं षटक स्लॉगवर प्रगतीपथावरती गोलंदाज प्रणव ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं वैयक्तिक, जेव्हा संघाचं तिसरं षटक त्याने टाकलं होतं. केवळ 6 धावा दिल्या होत्या, 2 विकेट त्याने प्राप्त केले होते. या ओव्हरमध्ये थोडासा संघर्ष करताना दिसतोय. बघूया वाईट आहे की नाही हे आपण चेक करतोय. तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, टेक्नॉलॉजी आपल्याकडे, त्यामुळे पारदर्शकता ही निर्माण व्हावी यासाठी तर आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करत असतो. पंचांच्या निर्णयाविरुद्ध चॅलेंज करण्यात आले आणि त्यामुळे बघूया आपण डिसिजन काय येतोय. जय पवार या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. JP पॅनल जवळजवळ 41 अंपायर काम करतात या पॅनलमध्ये. संपूर्ण महाराष्ट्र बाहेर जाऊन देखील JPची टीम काम करत असते. आणि JP पॅनल हे फक्त नाव नाही, आता एक ब्रँड तयार होत चाललेलं आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांना आपण बघितलेलं आहे. यंदा ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगमध्ये येणार आहे. तारीख डिक्लेअर झाली नाही आणि JP देखील तयार आहेत. वाईड बॉल आहे आणि पंचांचा निर्णय योग्य होता, थर्ड अंपायर देखील सांगतायत. आणि या ठिकाणी या रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाले. धाव फलकावरती 67 धावा झाल्यात. या ठिकाणी मनोहर दादांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे. हो, यावेळेस मात्र स्लाइस केलंय. व्हॉट अ शॉट. क्रिकेट मधला अत्यंत सुंदर फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, गेला चेंडू सीमा पार. येतो KGPL चौकार. या ठिकाणी आदरणीय संतोषजी जाधव यांचं आगमन झालंय, स्वागत आहे दादांचं. तर या चौकारने धावसंख्या 71 धावा झाल्यात. 8 ओव्हरची मॅच KGPL मध्ये आम्हाला आठवते 2017 मध्ये 125 धावा देखील उडताना आम्ही बघितलेल्या आहेत. त्यामुळे ही धावसंख्या बघूया. फुल टॉस होता, यावेळेस मात्र काय घडलंय. बॅट्समनला मिडल करता आला नाही, विकेट किपरला अडवता आला नाही, शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेगलाही थांबवता आला नाही. व्हाईट बॉलवरती या चौकार. एकूण धावा मिळतील 5. थँक्यू. चव्हाण त्या ठिकाणी असणार आहेत. आणि बघा जे संघ खेळणार आहेत तर संघ मालक जर उपस्थित असतील तर आपण मंचावरती या. आणि त्याचबरोबर संघ नायकाने प्लेइंग 11ची ती लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, कोण खेळणार आहेत. तर त्यामुळे ही यादी आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर संतोष तरे प्रतिष्ठान टिटवाळा संघाने संघ नायकाने टॉससाठी यायचं आहे. DB वॉरियर्स मामनोलीचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. वळूया मैदानाकडे. बॉलिंग मार्कवर प्रणव पुन्हा एकदा. स्ट्राईकला रोहित. हा चेंडू स्लोअर वन होता, नो बॉल कॉल. आणि नो बॉल आय थिंक फुटफॉल्ट आहे, ओव्हर स्टेपिंग झालंय. येस, अंपायर सांगतात ओव्हर स्टेपिंग आहे, फुटफॉल्ट. त्या ठिकाणी आपण बघतोय नो बॉल आणि नो वरती आता मात्र फ्रीडचा इशारा अंपायर करतील. सुरुवातीला फ्रीड फक्त आपण ओव्हर स्टेपिंगचा बघितला होता, त्यानंतर नियमामध्ये बदल झाले. प्रत्येक नो बॉल आता फ्रीड असतो.
राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा प्रणव ऑफ रीड बॉल, संपर्क नाही झाला, बॅट आणि बॅटच्या मधून निघून जातोय, डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 76 धावा झाल्या. विनंती करतो जे आमचे आज 4 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत त्या 4 संघांचे संघ मालक इथे उपस्थित असतील तर आपण मुख्य मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही व्यवस्थापन समितीच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना पोहोचली, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की संघ मालकांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचे. धन्यवाद. वॉटर शॉट लॉफ्टेड. चेक करूया आपण. चेक करूया आपण. पंचांनी या ठिकाणी सिग्नल दिलाय. हा षटकार तर आलेला आहे आणि या षटकारावरती धावसंख्या 82 झालेत. तर चेक करूया ओव्हर स्टेपिंग झालंय का. www.tenniscricket.in. त्र्याऐंशी धावा आहेत. मुकेश चेक करूया आपण ओव्हर स्टेपिंग साठी. तर चेक करूया. नो असेल त्यानंतर आपण जर नो असला तर ती ऍड होईल, धावसंख्या 1 वाढेल. पण बघूया तंत्रज्ञान आहे त्यामुळे आपण त्याचा वापर करत असतो. कोणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी या सगळ्या यंत्रणा. नो बॉल आहे तर फ्रीट या ठिकाणी असेल. 1 धाव ऍड होईल. 6+1 7 धावा एकूण ऍड होतील आणि आता मात्र फ्रीट. धावसंख्या धावफलकावरती 84. 84 धावा झाल्यात. एकूण चेंडू किती शेष आहे बघूया, आम्हाला सांगतील नयन. तर 3 चेंडू शेष आहेत. ज्या प्रणवने पहिला स्पेलमध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या तो प्रणव मात्र इथे हे षटक त्याचं लांबच चाललंय. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. एखादा गोलंदाज एखाद्या स्पेलमध्ये भरपूर धावा देतो, सेकंड स्पेलमध्ये तो कमबॅक करतो. बऱ्याचदा त्याच्या विपरीत होता. इथे 6 धावा देणारा प्रणव मात्र भ्रमनिरास करतोय, अपेक्षा भंग करतोय. संघनायकाने मोठ्या विश्वासाने अखेरच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली होती. पण 3 बॉलमध्ये त्याने जवळजवळ आपण बघितलं त्यामध्ये नो बॉल 2 आहेत, वाईट 2 आहेत. ओहो यावेळेस मात्र पाठवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. वॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, वॉट अ शॉट सिलेक्शन. 6 रोहित गायकर 8व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज. 26 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या 4 चेंडू मध्ये. कोणी विचार केला होता की प्रणव इतक्या धावा खर्च करेल, पण रोहित जबरदस्त बॅटिंग करतोय. ओ स्क्वेअर लेगला आलाय. पहिल्या टप्प्यात समालोचन कक्षामध्ये चेंडू येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 94 धावा झाल्यात. एखादा षटकार आला तर 100 पूर्ण होतील. बघूया यावरचा आता हा अखेरचा चेंडू असणार आहे. 94 धावा. हे षटक पर्वणी ठरलं. हे षटक के जीवदानेसाठी नक्कीच फार धावा देऊन गेला. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने लॉफ्ट करतात. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होतोय सफल आणि अशा प्रकारे या 2 धावा कंप्लीट होत आहेत. सत्र संपले. पहिल्या धावफलकावरती एकूण 96 धावा झाल्यात. 97चं टार्गेट आहे, पण मंचावरती भरपूर संख्येने मान्यवर आहेत. त्यांचा सन्मान आणि त्याचबरोबर पुढच्या मॅचचा टॉस देखील केला जाईल. जाऊया आपण त्या ठिकाणी प्रसन्न चव्हाणकडे. अरुण सरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघांना सांगू इच्छितो सामना 8 ओव्हरचा असणार आहे.
याची आपण दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची. कॉल असेल मेघनाथ यांचा कॉल. येस, कॉइनला फ्लिप केलं जाईल. टेल असा कॉल आणि पडलाय हेड, म्हणजे टॉस जिंकलाय तो म्हणजे संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान या टीमने. विनंती असेल ती म्हणजेच मी सर्वप्रथम अरुणजी पाटील साहेबांना विनंती करतो. साहेब, जर पाहायला गेलं तर कल्याणमध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. तुमचं नामोल्लेख केलं की तुम्ही असे व्यक्तिमत्व आहेत, हाक तुमची आणि मदतीला साथ आमची. जिथे जिथे सरांकडे जावं अगदी साहेबांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे येतो. भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही बघता, मात्र ही जी स्पर्धा आहे काहीशी वेगळी आहे. या स्पर्धेविषयी आम्हाला तुमचं मनोगत ऐकायचे. आज कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आज इथे उद्घाटन झालं. आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आज ज्यांनी हे सगळं आयोजन केलं, आमचे संजय शेलार असू दे, भाऊ शेलार असू दे, आमचे चिंतामण मगर, गणेश, अजून योगेश बनकरी, हे सुभाष गायकर, हे सर्वच कल्याण ग्रामीणमधली सर्व त्यांचे सहकारी आणि ज्यांनी हे सगळं आयोजन केलं. खरं बघितलं तर ग्रामीण भागामध्ये एवढा चांगला खेळ मी पहिल्यांदाच पाहतो. मला वाटलं हा तिसरा वर्ष आहे, चौथा ना, हा चौथा वर्ष आहे. पहिल्या वर्षापासून मी इथे या कार्यक्रमासाठी हजेरी लावतो. पहिल्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आणि आताच्या कार्यक्रमामध्ये खूप सारा फरक झालेला आहे. अत्यंत म्हणजे जसं आपण टी व्हीवर पाहतो अशा पद्धतीचे ह्या सगळ्या स्पर्धा या संयोजकांनी आयोजित केलेल्या आहेत. परंतु या सगळ्या स्पर्धा आयोजित करताना आपले 3-4 दिवस त्याच्यामध्ये जात असतात, पण संयोजकांच्या जवळजवळ 15 ते 20 दिवस या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागे मेहनत करण्यासाठी ते घालवत असतात आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर आपल्याला चांगला कुठे असं खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे, पण हे गोयलीचं ग्राउंड आपल्या कल्याण तालुक्यासाठी एक चांगलं ग्राउंड आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने इथे जे मॅचेस होतात त्या मॅचेसच्या मधून चांगले खेळाडू निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो. क्रिकेट हा चांगला खेळ आहे, फिटनेससुद्धा चांगलं राहतं. कारण आपण कुठलाही खेळ हा खेळलाच पाहिजे. मेंटली आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि मेंटली फिटनेस ठेवण्यासाठी आपण खेळ हा खेळलाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर आपला व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, तीसुद्धा सांभाळली पाहिजे. हे प्रत्येक वेळेस मी सांगत असतो आणि तरुणांना तर खास करून सांगत असतो की इथली मॅच झाल्यानंतर दुसरीकडे जातात, दुसरी झाली तिसरीकडे जातात. आपले 4-5 महिने आपण असं वाया घालवतो. तसं न करता खेळ हा खेळाडूच्या वृत्तीने आपण दृष्टीने बघितला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच खेळला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे वाहून गेलो नाही पाहिजे, जेणेकरून आपला करिअरचं आणि आयुष्याचं नुकसान होईल. हे प्रत्येक तरुणाला मी या प्रसंगी सांगू इच्छितो. अत्यंत चांगलं नियोजन आणि आयोजन केलं त्याबद्दल सगळ्या आयोजकांचं मी धन्यवाद करतो आणि थांबतो. त्याचप्रमाणे आमचे समालोचक हे नेहमी जिथे जिथे मी पाहतो कल्याण तालुक्यामध्ये ते हजरच असतात आणि चांगल्या प्रकारे समालोचन करत असतात. त्या सर्वांचे पण मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. म्हणजे साहेबांनी सांगितलं काम करून खेळा, खेळून काम करू नका. धन्यवाद. मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण वळूया टॉसच्या दिशेला. दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. टॉस आपण केलेला आहे, तर तुमच्याबद्दल थोडंसं आपण बाईट घेऊ दोघांची. टॉस झालेला आहे. संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान या टीमने टॉस जिंकलाय. महेंद्र, सर्वप्रथम अभिनंदन, आपण टॉस जिंकलेला आहात. टॉस जिंकलाय. 8 ओव्हरची मॅच, डिसिजन कळवायचं आहे. फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करायचा ट्रेडिशनल निर्णय घेण्यात आलाय. ॲज अ आयकॉन तुमचं सिलेक्शन झालं. फार चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून मी पाहिले तुम्ही खेळता. ज्यावेळेस ऑप्शनला बसले, ऑप्शनला एक स्ट्रॅटेजी तुम्ही तरी डिसाईड केली असेल, त्या ऑप्शननुसार संघाची बांधणी करण्यात आलेली आहे का? हो, चांगलं संघ बांधणी केली आहे. सर्व प्लेयर प्रॅक्टिसमध्ये आहेत. सर्व प्लेयर प्रॅक्टिसही चांगले खेळले आहेत. ओव्हरऑल कॉम्बिनेशनचा विचार केला तर बॅटर बॉलर कॉम्बिनेशन बसले का? हो, सर्व प्लेयरांचं कॉम्बिनेशन बसलेलं आहे. आणि विशेष करून जर उल्लेख केला समोरचा जर संघ पाहायला गेला तर मामनोलीसारखा एक नामवंत संघ आहे, DB वॉरियर्स मामनोली. या संघाविरुद्ध किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल?
70च्या आत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर KGPL या आयोजनाविषयी आम्हाला 2 शब्द ऐकायचे आहेत. नेहमीच KGPLचं आयोजन खूप चांगलं असतो. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत DB वॉरियर्स मामनोली या संघाकडे. टॉस हरला, टॉस जिंकला असता डिसिजन काय होतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आम्ही पण, कारण विकेट कसे खेळते जेव्हा आपण फिल्डिंग करतो तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं की विकेट कसे खेळते, त्यानुसार टार्गेट काय असायला पाहिजे. पण बॅटिंग भेटले तरी आम्ही चांगला स्कोअर करून समोरच्या टीमला चांगला चेसेबल टार्गेट ठेवू आम्ही. ओव्हरऑल संघाचा विचार केला, संघाची बांधणी कशा प्रकारे? जसं आम्हाला अपेक्षा होती, टीम जेव्हा आम्ही ऑप्शनला गेलेलो तेव्हा टीम आम्ही जी पाहिजे होती तशी आम्हाला प्रॉपर बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आमचे स्ट्रॉंग आम्ही केलेलं आहे. आणि त्या खेळाडूंना पण सर्वांना संधी आहे, त्यांचा परफॉर्मन्स दाखवून त्यांचं कल्याण ग्रामीणमध्ये जे सर्व लोक बघतात त्यांना त्यांचा परफॉर्मन्स दाखवायचे, त्यांना इम्प्रेस करायची संधी आहे. त्यांनी ते करावं अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या टीमच्या प्लेयरांनी ते प्रॉपर करावं, त्यांनी त्यांची प्रत्येकाची गेम दाखवावी, ते बस. मॅचसाठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते, टॉस जिंकला संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान या संघाने. त्यांचा डिसिजन फिल्डिंगचा असेल. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला DB वॉरियर्स मामनोली या संघाला. मॅच सुरू होतीये आणि आपण कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया, जिथे आपल्यासोबत जॉईंट होतील आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय विनोदजी पाटील सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रसन्ना. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघतायत वाईड येतोय. टार्गेट एकूण 97 धावाचं आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. खूप जबरदस्त कामगिरी पहिल्या इनिंगमध्ये. लिडिंग स्कोररचा आपण विचार केला तर निलेश भाऊ शेलार 38 धावा केल्या. त्याच्या मागोमाग खूप चांगल्या पद्धतीने फिनिश केला रोहितने. 8 बॉलमध्ये त्याने 22 धावा केल्या. बॉलिंग मार्क तयार रोहित. हा चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉलचा इशारा अंपायर करतायत. दिशाहीन होता मागचा चेंडू. आपण बघितलं तर तो देखील वाईड होता. थोडंसं नियंत्रण नाही आहे, कंट्रोल नाही आहे. बॅटिंग खूप चांगली केली आहे, पण नक्की संघ सहकारी लगेच धावत गेले आहेत. माहिती आहे की अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर ते संघाच्या हितासाठी खूप घातक ठरू शकतं. कारण टार्गेट 97चं आहे. एक एक चेंडू एक एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही अवांतर चेंडू फेकता तेव्हा तुम्हाला अवांतर धावा मोजाव्या लागतात, अतिरिक्त चेंडू टाकावे लागतात. अखेरच्या ओव्हरमध्ये काय घडलं? 32 धावा आल्या. ज्या प्रणवने 6 धावा दिल्या होत्या त्या प्रणवने अखेरच्या ओव्हरमध्ये 32 धावा खर्च केल्या. सॉरी सर, थोडंसं दिलगीर व्यक्त करतो. मात्र मान्यवर देखील थोडेसे घाईमध्ये, त्यामुळे त्यांचा आपण शतोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल आनंद शेठ जाधव जे टिटवाळाचे उद्योजक आहेत त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत मुख्य मंचाकावरती. संजय दादा शेलार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण आनंद शेठ जाधव यांचं यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. त्या ठिकाणी शिवम ब्लास्टरचे संघ मालक आदरणीय देवीदास दादा सुरोशे यांचं आगमन झालंय. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि या दरम्यान बघा काय घडलंय. तिसरा चेंडू वाईड आलाय. संघ सहकारी जाऊन खरं 2 वाईड आल्यानंतर त्याची चर्चा केली, पण कुठेतरी कंट्रोल नाही आहे. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण जर बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे तर मग बॉलिंगमध्ये त्या धावा खर्च करणार की काय हा प्रश्न आहे. एकही चेंडू या ठिकाणी मिडल झाला नाही, आला नाही लिगल बॉल, पण धावा मात्र 3 आल्यात. एज कमबॅक चांगलं झालंय. 3 वाईड त्यानंतर विकेट. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे धीरज पवार. रामजी संते साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. तसेच भालचंद्रजी पवार साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान KGPL कमिटीच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत.
हो यावेळेस मात्र हवेत फिल्डर नाहीये त्या ठिकाणी, गेलाय थेट सीमा पार आणि जाताना देऊन गेलाय नितीश भोईर व संघाला 6 धावा. बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण शुभ सन्मान करतोय. शाहिदबाई शेख यांचा आपण यथोचित शुभ सन्मान संजय शेठ शिलार यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. विनंती असेल शाहिदबाई यांना की आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी रोहित पुन्हा एकदा फुल टॉस ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, गॅप मोठी आहे, फिल्डर मिड विकेटवर येत आहेत, पण काय घडले, चेंडूला पायाने अडवले. गुड फिल्डिंग, पण तितक्याच वेगाने इथे 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावपल करते. आपण बघतोय एकूण झाली ती म्हणजे 11 धावा झाल्यात. टार्गेट आहे एकूण 97 धावा करायच्या आहेत विजयासाठी. लक्ष्य जरूर 8 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं आहे, त्यासाठी एक पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. रोहित लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट, रोहित गायकर स्ट्राईकला, नितीश हो 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 काय चेंडू होता, वेगा बरोबर होती, अचूकता भेदकता, पडल्यानंतर स्लाइडली बाहेर निघालाय. हा चेंडू उमगलाच नाही, समजलाच नाही नितीशला आणि या ठिकाणी डॉट बॉल, पहिला डॉट बॉल येतोय. पहिले 3 चेंडू वाईट फेकल्यानंतर रोहित कमबॅकचा प्रयत्न करतोय. एक षटकार जरूर आलाय, पण धावसंख्या धावपल कधी बघतो आपण एकूण 11. रोहित पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हो यावेळेस मात्र प्रचंड वेग, पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी मागे येतोय, सलग 2 चेंडू डॉट. आता कुठेतरी लय सापडलेली आहे, कॉन्फिडन्स वाढत असतो जेव्हा जेव्हा असे बॉल डॉट येतात तेव्हा गोलंदाज मात्र अशाच पद्धतीने बॉलिंग करत असतो. बघूया नितीश ज्याने 2 बॉलमध्ये 8 केल्यात, तो मात्र आता संघर्ष करताना दिसतोय रोहितच्या अगेन्स्ट. हवे झेलची शक्यता, सोपा झेल, फलंदाज बाद, नितीशला यावं लागेल ढगावरच्या दिशेने, दुसऱ्या विकेटचं पतन. आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय संतोषी जाधव यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. मामनोलीचे उद्योजक समाजसेवक संतोषी यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. तसेच आदरणीय निलेशजी भरडुके साहेब जे संघ मालक आहेत DB वॉरियर्स मामनोली या संघाचे, त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल निलेशजी भरडुके साहेब आपण देखील आपला यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती स्वीकारायचा आहे. यांचा शुभ सन्मान करणार आहोत. DB वॉरियर्स मामनोली या संघाचे संघ मालक पुरस्कर्ते आहेत आदरणीय निलेशजी भरडुके साहेब आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. तर बॉलिंग मार्कवर संतोष, स्ट्राईकला बॅट्समन. हो उडवलाय, पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून, पहिल्या टप्प्यात थेट गेलाय 6.
षटकार मॅन फ्रॉम मामनोली संघासाठी ज्याने नेहमीच खोऱ्याने धावा केल्या. मामनोली संघाची ही रन मशीन या मैदानावरती आता मात्र बराच वेळानंतर स्ट्राईक वरती येते आणि पहिलाच बॉल फेस करत असताना पाठवलाय सीमारेषे बाहेर. संतोषचं स्वागत केलंय बॉलिंग मार्क वरती या षटकाराने. बघूया संतोष काय उत्तर देतोय या षटकाराचं. धावसंख्या धावपलकावरती आहे 17 धावा. ओ हलकासा त्या ठिकाणी पायावरती आदळलाय. सिली मिडा आपला चेंडू येतोय. त्या ठिकाणी अपील झालं होतं पंच सांगतायत हा लेग बायच्या रूपाने एक धाव. धावसंख्या धावपलकावरती 18 धावा. लढावं लागेल संघर्ष करावा लागेल. 2 विकेट गमावलेले आहेत 97 करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला हा संघ केस मानवली आपण बघतायत या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी या मैदानावरती संघर्ष करताना दिसतोय. स्ट्रायकिंग इनला बॅटर केतन येतोय. मॅन फ्रॉम वसत. बघूया केतन भोईर 4थ्या क्रमांकावरती आलाय. 2 विकेट गमावलेत. आधी फलंदाज धीरज बाद झाले आणि त्यानंतर नितीश. बॉलिंग मार्कवर संतोष. राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आहे. यावेळेस मात्र फिल्डर मिड विकेटवरनं जात आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण 2 धावा इथून नाही रोखता येणार कारण फर्स्ट अटॅम्पमध्ये चेंडू पकडता आला नाही आणि या 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 20 धावा झाल्यात. अजूनही जर आपण बघितलं तर विजयासाठी 77 धावांची गरज आहे. 20 धावा धावपलकावरती आहेत. एक पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी जर चांगली झाली तर दबाव कायम ठेवता येईल. विकेट किपरने पकडला झेल. फलंदाज बाद. 3रा धक्का मैदानावरती लागतोय. मैदानावरती कल्याण तालुक्याची ईशान हिरन मशीन ज्याने अनेक मैदानं गाजवली, अनेक स्पर्धा गाजवल्या, त्या ग्रामीणच्या माध्यमातून असतील की ओपनच्या माध्यमातून असतील. तर या ठिकाणी बघू शकाल आदरणीय हेमंत गुळवी उर्फ मुसा भाई यांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मुसा भाई क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे व्यक्तिमत्व आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा रायगड जिल्ह्यामध्ये म्हणा जिथे जिथे मुसाबाईंना इन्व्हाइट केलं जातं मुसाबाई नेहमीच हजर असतात. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघताय वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी. तर धावपलकावरती बघतो आपण 21 धावा. स्ट्रायकिंग इंडला आपण बघतोय हरेश. सामना करेल संतोषचा. यावेळेस मात्र मिडॉनला फिल्डर आहेत. नकार दिला हरेशने. ऑलरेडी 3 विकेट गेले. मंडप डेकोरेटरचे कोणी असतील जे आमचे नेपथ्यकार आहेत कोणी प्रतिनिधी असाल तर या ठिकाणी या संपर्क साधा स्टेजशी. चेक याच दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव आदरणीय संदीपजी शिरोसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवर संतोष. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इंडला हरेश. ओ हो अरे सारख्या मुरलेल्या नावाजलेल्या फलंदाजाला अशा प्रकारचा चेंडू टाकणं कुणाला आवडणार नाही. आणि संतोषने बघा किती वेग झोकून दिला होता. हरेशच्या अगदी पायाच्या मधून हा चेंडू निघून गेला. बॅटर बॅटच्या मधून डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू डॉट. 2 षटकं संपल्या. धावपलकावरती 21. आता मात्र 36 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या ठिकाणी आपण बघितलं तर गरज आहे ती म्हणजे 76 धावांची. बॅट हवी आहे. बॅट चेंज करतात. बघूया कमिटी मेंबरच जाईल बॅट घेऊन अशी आम्हाला माहिती मिळते. त्यामुळे कुणी खेळाडूंनी अजिबात मैदानात येऊ नका मित्रांनो. शिस्त म्हणजे शिस्त. आपल्याला शिस्तबद्धता दाखवायची आहे.
पारदर्शकता दाखवायची आहे, त्यामुळे कोणी नियम तोडू नका. क्रिकेट जरूर हा खेळ तुम्हा सगळ्यांचा आवडीचा. खेळाडू कितीही मान असेल, संघ कितीही मोठा असेल, पण नियमापेक्षा कोणी कधीच मोठा नसतो. त्या नियमांचं पालन करा. आमचे मॅनेजमेंट कमिटीचे त्या ठिकाणी सदस्य जात आहेत. त्या ठिकाणी बॅट घेऊन गेलेत हरेशला. बॅटमध्ये काहीतरी थोडासा त्याला फॉट वाटलाय, त्यामुळे त्यांनी ती बॅट चेंज केली. आणि बघूया बॅट चेंज केल्यानंतर इथून या मैदानावरती साई रायझिंग स्टार राईज करतील का? धागाव संघ इथून धावसंख्या चेस करेल का? मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाताना दिसते, पण हरेशला मैदानावरती लढावं लागेल. ज्या हरेशला 2 बॉल डॉट फेस करावे लागले, तो मात्र आता कशा पद्धतीने कमबॅक करतोय त्याचे समर्थक नक्कीच वाट बघत असतील. धागावची अनबान शान हरेश मिरखुटे मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय बॅटर त्या ठिकाणी रवी. सई रायझिंग स्टार आहे, थोडंसं मी करेक्शन करतोय. तर सई रायझिंग स्टार दहागाव आज संघ चेस करतोय. 97 धावा. अंपायर चेक करतात. फिल्डिंग कशा पद्धतीने सजवलेली आहे. नियम असतात फिल्डिंगचेही. टायमाच्या बाबतीत प्लीज लक्ष द्या. अंपायर तुम्हाला वेळोवेळी इन्स्ट्रक्शन करतायत. स्ट्रायकिंग एंडला रवी सामना करेल. बॉलिंग मार्कवर विकी भोईर तयार होते. विकी भोईर म्हटलं की आम्हाला नक्कीच तुर्ब्याचे विकीची आठवण आली. धारावीचे माफ करा. हा चेंडू ऑन साईडला. फील्ड त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगलने स्ट्राईक वरती येतोय. त्या ठिकाणी बघतोय आपण हरेशला. मुकेश गायकर त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. मुकेशने पहिला हंगाम अक्षरशः गाजवला होता. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. मुकेश सातत्याने या विभागाचं नाव, आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं करतोय. भरपूर स्पर्धा मुकेशने गाजवलेल्या. डाव्या हाताचा अत्यंत शैलीदार विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. मानवली गावाला बिलॉंग करतायत. मानवली गावाची ही रन मशीन अनेक मैदानाच्या रन मशीनने गाजवलेली आहे. ती मात्र ऑपोजिट साईडला आपण बघतायत. हो, सुंदर चेंडू होता. बॅकफुटवरती ढकलला. या चेंडूने गुडलेंथवरनं टॉस केला होता. हलक्या हाताने आपण बघतायत प्लेस केलंय. ब्लॉक शॉट. चेंडू गेला मिड ऑनला. 1 धाव येते. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण. एकूण 23 धावा झालेल्या आहेत. एका बाजूला मुकेश, एका बाजूला हरेश. खरं तर दोघेही बऱ्याचदा एका संघातून जेव्हा ओपन क्रिकेट खेळताना आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे, पण लीगमध्ये बऱ्याचदा या गोष्टी करतात की एखादा खेळाडू जो तुमच्या सोबत असतो तो विपरीत दिशेला खेळताना आपण बघतो. बरेचसे असे खेळाडू असतील जे एका गावामध्ये एकत्र खेळत आहेत, पण या लीगच्या माध्यमातून या सगळ्यांची विभागणी करण्यात आली आणि त्यामुळे जे 12 संघ आहेत हे तुल्यबळ संघ तयार करण्यात आले आहेत. स्ट्राईकला रवी. धावा फलकावरती बघतो आपण. एकूण झाल्या त्या म्हणजे 23. विजयासाठी अजूनही या ठिकाणी आपण बघितलं तर 74ची गरज आहे. दिल्ली अभी भी दूर आहे. लक्ष अजूनही फार लांब आहे. हो, शफून घ्यायचा प्रयत्न ऑन साईडला. संपर्क झाला नाही. हा चेंडू मात्र शरीरावरती आदळतोय. तिथल्या तिथेच रेंगाळतोय. हा डॉट बॉल. हे डॉट चेंडू इथं मात्र केस जीवदानी संघाला या मैदानावरती विजयाच्या दिशेने घेऊन जातील. हे डॉट चेंडूच मात्र धागाव संघाला प्रेशरमध्ये आणतील. बॉलिंग मार्कवर विकी. फुलटॉस. स्विंग गेला फाईन लेगला. खराब चेंडू. योग्य समाचार. चेंडू सीमा पार. येतो हा KGPL चौकार. ची गरज आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. हो हो, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने काय जबरदस्त चेंडू होता. संपर्क झाला नाही. स्क्वेअर लेगला फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. त्या ठिकाणी आपण बघतोय सनी आहेत. गुड फिल्डिंग. 1 धाव. त्या ठिकाणी आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती 28 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर विकी पुन्हा एकदा तयार. 69 करायचे आहेत आणि 69 करण्यासाठी चेंडू मात्र शिल्लक असतील. बघूया यावर्षी एकूण चेंडू झालेत 5 म्हणजे 31 बॉल आता शिल्लक आहेत. 69 धावा करायच्या आहेत. खूप जबरदस्त बॉलिंग होत आहे हरेशला. इथून मात्र आता अटॅक करावं लागेल. हो, लॉफ्ट केला कव्हरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार.
50 वर्षाची परंपरा आणि काल भरपूर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक बैलगाडा प्रेमी त्या ठिकाणी गर्दी करून होते. मथुरला बघितलं, इक्वेशन सांगतोय 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 63 करायचे आहेत. 12.60 ही धावांची आवश्यक गती आहे विजयासाठी. तर बघूया, हरेशच्या बॅटमधून षटकार आलाय. हा षटकार त्याला नक्कीच आत्मविश्वास देऊन जाईल. हा षटकार त्याला लढण्याची ऊर्जा देईल. पण दुसऱ्या बाजूने रवीने इथून फाईट करायला हवी बॉलिंग मार्कवर. संतोष, मागच्या ओव्हरमध्ये संतोषने काय जबरदस्त बॉलिंग केली होती. ऑन साइडला टर्न केला, गॅप आहे, फील्ड स्क्वेअर लेगवर येत आहेत. चेंडूला अडवण्यात येते अपयश. चेंडू सीमारेषेच्या पार येतो हा चौकार. भाऊ शेलार यांची बॅट आज थळपली. काय जबरदस्त बॅटिंग केली आणि त्यामुळे संघ 96 वरती पोहोचला. रोहितने 22 धावा केल्या. पण या मॅच मध्ये अजूनही सस्पेन्स कायम आहे, थरार कायम आहे. कोण जिंकणार इथून हे सांगणं फार कठीण आहे. धावा धावपलकावरती एकूण आपण बघतोय 38 धावा झाल्यात. ऑन साइडला प्लेस करतात. स्क्वेअर लेगला फिल्डर फार वेगाने चेंडूवरती धावत आले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त समय सूचकता, प्रेजेंस ऑफ माइंड. आंखों ही आंखों में इशारा कर दिया और देखते देखते दूसरा रन पूरा कर दिया. आणि या 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती 40 धावा झाल्या आहेत. आणि अजूनही बघितलं तर 57 धावा करायच्या आहेत. 57 करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी बघितलं तर 28. मॅच जबरदस्त रंगेल, मॅच रंगावी. प्रेक्षकांची इच्छा आहे सामना कोणीही जिंकू दे. फक्त संघाचे समर्थक असतात तेच विचार करतात की आपली टीम जिंकावी. पण काही खेळाडू असे असतात, क्रिकेट प्रेमी असे असतात की त्यांना फक्त मॅच मधला रोमांच हवा आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक झाली आहे, या चुका टाळाव्या लागतील. फिल्डिंगचा दर्जा वाढवावा लागेल. एक एक धाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जोपर्यंत हरेश मैदानावरती तोपर्यंत सई रायझिंग स्टार धागाव संघ विजयाचं स्वप्न बघेल. रवी देखील सुरेख साथ देतोय. रवी सलामीला आला होता. एका बाजूने विकेट सांभाळू नये, माहिती रणनीती स्पष्ट दिसते. एका बाजूने रवी विकेटवरती राहणार, दुसऱ्या बाजूने अटॅक हरेश करणार. बघूया, संतोष ज्याने थांबवलं होतं मागच्या ओव्हरमध्ये हरेशला, त्या हरेशने बॅट बदललेली आहे. बॅट बदलल्यानंतर रिझल्ट बदलेल का, काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळेल का. बॉलिंग मार्कवर संतोष पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला हरेश मिरकुटे. स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. मागचे 2 चेंडू आपण बघितले, डॉट फेकले होते संतोषने हरेशला. आणि इथे या ओव्हरमध्ये या डॉट बॉलने सुरुवात करतोय हरेश आगेस. धावसंख्या धावपलकावरती 41 धावा. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. के जीवदानी वर्सेस सई रायझिंग स्टार दहागाव. हो, टिपिकल हरेश मिरकुटे, दहागाव ब्रँडेड सिक्सर. तो बॉल गेलाय आणि घालवलाय बघा कितीला. मला वाटतं रागातच मारलाय का. 3 डॉट फेस केले होते, कुठेतरी आव्हान निर्माण केलं होतं. आणि इथून मात्र हरेश मिरकुटे नामी कापी आहे. हरेश या मैदानावरती तयार झालाय. या षटकाने त्याने यलगार केलेलं आहे. बघूया काय घडतं या मॅच मध्ये. मॅच बॉल हवाय हरेशला आणि मॅच बॉल प्रत्येकाला हवा असा वाटतो, कारण की जो बॉल सीमा रेषेबाहेर जातो त्यावरती प्रचंड विश्वास बॅटरचा असतो. मॅच बॉल आलाय, वाट बघितली आहे. बघूया
3 चेंडू डॉट फेस केले होते संतोषचे, मागच्या ओव्हरमध्ये 2 आणि या ओव्हरमध्ये 1. त्यानंतर या डॉट चेंडूंची नुकसान भरपाई या षटकाने केलेले हरेशने. धावसंख्या धावफलकावरती 47. कधी चेंडू हरवला, फुटला, खराब झाला, नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद प्रत्येकाने करून घ्यायची. चला बघूया संतोष बॉलिंग मार्गवर पलटवार होईल का, ऍक्शन पे रिॲक्शन बघायला मिळेल का. हो टॅप केला यावेळेस मात्र कवच्या दिशेने सहजतेने एक धाव. हेच तर एक महान फलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. खराब चेंडूवरती समाचार घेतला, त्यानंतर या चेंडूला सन्मान दिला. अशा प्रकारे आपण बघतोय षटक 4 संपलेले. धावफलकावरती बघतो आपण 48 धावा झाल्या आहेत. अजूनही 49 धावांची गरज आहे. अर्धी लढाई 4 ओव्हरमध्ये जिंकलेली आहे आणि उर्वरित लढाई आता मात्र पुढच्या 4 ओव्हरमध्ये जिंकायची आहे. बघूया येणारे 24 चेंडू विजयासाठी हव्यात. एकूण 49 धावा होणार का प्रश्न आहे. 12.25 ही धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाणी प्यायल्यानंतर कोण कुणाला पाणी पाजणार, कोण कुणाला आसमान दाखवणार, कोण कुणाला चितपट करणार, कोण इथून विजयाचं खातं उघडणार, हे असंख्य प्रश्न आता मैदानावरती उपस्थित झाले. या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आपण घेऊया या ठिकाणी एक विश्रांती आणि जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. चाललंय आणि आता दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगचा दमदार थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये नयन सर जे आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. मंडप डेकोरेटर्स आपण जिथे कुठे असाल विनंती आहे आपण मुख्य मंचकाजवळ यायचं. थँक्यू. सुरुवात झाली आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. मुकेश गायकर वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर म्हणून ज्याची ओळख आहे असा मुकेश गायकर मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती हरीश मिरकुटे. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून केला यलगार, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. हा असेल षटकार. शेठ टिंबे साहेब आणि रोशन शेठ सुरुशे साहेब वीरा वॉरियर्स या संघाचे संघ मालक आहेत. दोघांची उपस्थिती आपण सर्वांना KGPL च्या वतीने पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. आलाय षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलंय 56 या आकड्यावरती. 54 रन्स ऑन द बोर्ड. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. खोडप्याचा बॉल फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज हारेशच्या बॅट मधून. जब मसले बडे होते अपने टीम के लिए हमेशा हरीश खडे होते. आम्ही सातत्याने उल्लेख करतो. हा खेळाडू असा आहे ना ड्रॉप सीनचा हिरो आहे. मैदानावरती संघ अडचणीमध्ये असेल
हरेशला आपण बोलू आणि मैदानावरती हरेश त्याचं काम करून घेतो. यावेळेस बदलालित्य करायचा प्रयत्न होता. चेंज इज द लॉ ऑफ नेचर आपण सातत्याने उल्लेख करतो. मात्र इथे डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 60 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंमध्ये 12 धावा मुकेशच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. हरेश किल्ला लढवतोय मैदानावरती, त्याला कमबॅक करावं लागेल. चांगल्या प्रकारची बॅटिंग तो करतोय, आता देखील तशीच बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल विषेपमध्ये ड्राईव्ह केलाय लॉंग द कार्पेट. शेड्यूल लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फिल्डर स्किट झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेंच्या साथीने धावफलक 62 या आकड्यावरती पाहायला मिळतील. याच दरम्यान रोशन शेठ गोंधळे साहेब जे उद्योजक आहेत त्यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच बुवाबाई संते जे उद्योजक आहेत त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उद्योजक आदरणीय नागेश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच भाऊदादा गोंधळे जे कुस्तीपट्टू आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजले असे भाऊदादा गोंधळे, त्यांचं सहर्ष स्वागत. मैदानावरती वाघाची शिकार केली जातीये. मैदानावरती मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज हरेश शिकेळी होत असताना समाप्त. अगदी कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ झाली 1. हरेश शिकेळी समाप्त. हरेश मिरकुटे बॅक टू दी पवेलियन. करूया सहर्ष स्वागत. मैदानावरती भूषण आलेले आहेत. भूषण विषय मॅन फ्रॉम मामनोली. पाहूया मामनोलीचा सितारा कशा प्रकारची कामगिरी करेल. संघ अडचणीमध्ये आहे, आता डुबती नैया किनारे पोहोचवावी लागेल. कोणाला तरी मैदानावरती चांगल्या प्रकारे आता बॅटिंग करावी लागेल, कारण मैदानावरती धावा भरपूर बाकी आहेत. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. अजून देखील मैदानावरती भरपूर सारं कार्य बाकी आहे. धावा भरपूर पाहिजेत. जवळपास जर विचार केला तर अगदी आपल्याला पाहायला मिळतील 35 धावांची गरज आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मात्र व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. व्हाईट बॉल नाही, येस चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 5वा समाप्त. 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 62 विजयासाठी आता 3 षटक आणि 35 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 11.67च्या सरासरीने इथे करावी लागेल, जी मात्र आता बॅटिंग आपण व्यासपीठावरती शुभ सन्मानाच्या दिशेला बनणार आहोत. सचिन शेठ शिरसाट यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. कल्याणचे उद्योजक आणि समाजसेवक सचिन शेठ शिरसाट यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आणि चंदू शेठ टावरे यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल आपण मुख्य मंचावरती आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो, सचिन शेठ शिरसाट साहेब आणि चंदू शेठ टावरे साहेब या 2 मान्यवरांना मी विनंती करेल आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य मंचकावरती यायचा आहे. तीन चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मुख्य मंचकावरती सचिनजी शिरसाट साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. 5 षटकांचा बाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 62 62 या आकड्यावरती निलेश भाऊ शेलार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण सचिन शेठ शिरसाट साहेबांचं यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या पहिल्या दिवशी पाहायला मिळते आणि मान्यवरांची उपस्थिती आपण पाहू शकतो. अगदी मान्यवरांचं यथोचित शुभ सन्मान आपण मुख्य मंचकावरती करतोय. मनापासून आभार जे सर्व मान्यवर या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झाले त्या सर्व मान्यवरांचं आम्ही KGPL कमिटीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष
स्वागत करतो. नाव बॅक टू द क्रिकेट, बॅक टू द ऍक्शन. मैदानावरती 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 62 या आकड्यावरती. विजयासाठी 18 बॉल आणि 35 धावेंची गरज आहे. एक जबरदस्त महाग मुकाबला आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती विकी भोईर, ज्या विकी भोईर आता आपण सेकंड स्पिल मध्ये पाहू शकतो. एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील बॅटर रवी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर भूषण. मॅच इज ऑन. 18 बॉल आणि 35 धावेंची गरज. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विकी भोईर. फुलटॉस बॉल, फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर मिस्टेक झाली आणि बघता बघता बॉल निघून चाललाय लॉंग ऑफच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. नशिबाचा लकी चौकार. सो मच आलाय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 66 या आकड्यावरती. आता 17 बॉल आणि 31 धावेंची गरज आहे. विजयाचं हे समीकरण पाहायला मिळतोय. एक जबरदस्त महामुकाबला मैदानावरती रंगत असताना शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्याला कळणार नाही कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल, कारण हे क्रिकेट आहे कल्याण ग्रामीणचं. इथे शेवटच्या मोमेंट पर्यंत सुरस पाहायला मिळते. फटका लाजवाब हॅमर करण्यात आला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बॉलला पाठवून दिलंय वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. आता धावसंख्या धावफलकावरती 70 या आकड्यावरती. विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच 16 बॉल 27 धाब्यांची आवश्यकता. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. हेच असतं क्रिकेट. कधी रंकाचं राजा तर कधी राजाचा रंक. कधी तुम्ही तुमच्या संघासाठी हिरो तर कधी तुम्ही तुमच्या संघासाठी विलन. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. आणि म्हणून तर काय, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. या हार प्रेडिक्शन पहिले आम्ही सातत्याने उल्लेख करतो. 16 चेंडू विजयासाठी 27 धाब्यांची आवश्यकता आहे. टीम मॉडेल घेऊ नका ही विनंती आहे. थोडस स्पीडअप करायचं आहे ही नम्रतेची विनंती असेल. मॅच ज्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ऑन द बोर्ड 70. विजयासाठी 16 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध करना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. विकीला प्रयत्न करावे लागतील आणि इथे फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. की 76 या आकड्यावरती. वसतगावचे सरपंच आदरणीय रवींद्रजी भोईर साहेबांची उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. करूया त्यांचं सहर्ष स्वागत. आता समीकरण 15 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता आहे. जी मॅच खऱ्या अर्थानं मी म्हणेल, चला थोडंसं स्पीडअप करायचं. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेत आहे त्यामुळे विनंती असेल संजय दादा माफी असावी. मात्र मॅच टाईट चालू आहे. 15 बॉल 21 धाब्यांची गरज आहे. कुठलाही संघ जिंकू शकतो. अशा वेळी आपण मॅच वरती थोडंसं फोकस करू. ज्यावेळेस ओव्हर ब्रेक होईल त्यावेळेस आपण नक्की सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. कार्पेटच्या साने चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाबेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 77 या आकड्यावरती. विजयासाठी 14 बॉल आणि 20 धाब्यांची गरज. हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतो. आणि नयन सर, जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ना ती आता ICU मध्ये शिफ्ट झाली आहे. कारण आता कुठला संघ जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. आता 14 चेंडू विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. क्रिकेट यालाच म्हणतात मित्रांनो, गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यार प्रेडिक्शन फेल है. 14 चेंडू विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. सरडा राजकारण आणि क्रिकेट हा शेवटच्या मोमेंट पर्यंत रंग बदलतो. सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सनी होते तिथे. एक धाव कंप्लीट होईल. एका धाबेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 78. विजयासाठी 13 चेंडू 19 धाबींची आवश्यकता आहे. विकीच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर होती. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला, मात्र त्यानंतर कमबॅक करत असताना 2 चेंडूंवरती फक्त 2 धाबा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 78. यावेळेस फक्त दिशा दाखली कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असेल, सिंगल कंप्लीट झाली आणि अशा रीतीने एंड ऑफ 6th ओव्हर 6व्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 79. मैदानावरती पाण्याची मागणी केली आहे, त्यामुळे पाणी घेऊन जायचं ही विनंती असेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 79 पाहायला मिळेल, म्हणजे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा. नयन सर, अजून ही मॅच दोन्ही साईडनी आहे, मात्र 60% मी म्हणेल बॅटिंग करत असताना साई रायझिंग स्टार दहागाव या संघाच्या माध्यमात झुकली गेली आहे. KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघ देखील नामवंत संघ आहे, चांगले गोलंदाज या संघाकडे देखील आहेत. हे षटक फार क्रुशल आहे. मी म्हणेल या षटकामध्ये जो संघ वर्चस्व गाजवेल 60% या मॅच मध्ये तोच संघ पाहायला मिळेल. काहीही घडू शकतं. दोन्ही संघांचे आपल्याकडे 12 मॅन आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे थोडंसं स्मित हास्य पण पाहायला मिळतोय, मात्र त्याच्यामध्ये टेन्शन दडलेलं आहे. 12 चेंडू विजयासाठी 18 धावेंची आवश्यकता, हे समीकरण पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा करण्यात आलेली आहे, म्हणजे फलंदाजांना ही सुवर्ण संधी असेल. 12 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. अरे रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. दोन्ही टीम्स मैदानावरती स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला आलेत, मात्र एकच संघ जिंकेल. कारण तेजस म्हटलं जातं, एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही, एका जंगलामध्ये 2 वाघ राहू शकत नाही. मग एका मॅच मध्ये 2 संघ कसे विजेते राहू शकतील? एकच संघ जिंकेल, मात्र पाहूया कुठला संघ जिंकेल. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. 12 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता. डावखुऱ्या हाताचे विध्वंसक विस्फोटक फलंदाज रवी स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती भूषण विषे. अरुणजी मिरकुटे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. सलगच्या 3 षटकारासाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित, चांगला गोलंदाज आहे. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो. या मॅचची हवा काढणारा गगनभेदी, गगनचुंबी, आउट ऑफ द पार्क षटकार. विनंती असेल DB वॉरियर्स मामनोली आणि संतोषप्पा तरे प्रतिष्ठान टिटवाळा, दोन्ही संघांनी मॅच साठी रेडी राहायचं. महेंद्र दादा फिल्डिंग साठी रेडी राहायचं ही विनंती असेल. आणि मेघनाथ आपल्याला देखील विनंती असेल खेळाडू कक्षाचा लगेच ताबा घ्यायचा ज्यावेळेस मॅच फिनिश होईल. यावेळेस कव्हरच्या दिशेला मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाली. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. रवींद्रने जर मॅच जिंकून दिली तर DB वॉरियर्सचे ओनर दर्शन दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज रवींद्रसाठी असेल. मैदानावरती मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणारा हा चौकार.
या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू रवी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि बॅट वरती पुन्हा एकदा करायची आहे. क्या बात है. या खेळाडूने सांगितलं जब आई थी बारी मेरी, अरे तब आधा किल्ला ढेरता. जब आई थी बारी मेरी तब आधा किल्ला ढेरता. और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर रवि नाम का शेर था. वाघासारखा खेळला आणि संघ अडचणीमध्ये होता. त्या अडचणीमधील संघाला बाहेर काढला आणि आता विजयाच्या दिशेला मार्गक्रमण करत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजेच 95 विजयासाठी अजून फक्त 2 धाब्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 2 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी रवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी आहे. भरपूर सारे अर्धशतक अजून देखील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.